कामात ओ कामात, आता कामात असल्याचा आव आणू नका, बाहेर या. कामात. अरे कानात बोळा घालून बसलाय का काय हा माणूस? कामात. अजय काय होतंय? काही होत नाहीये. कामात. नाही मग अशा ओरडताय का? तुझं नाव कामात आहे का? जाधव. मग असं धावत धावत का आलायस? कामात. ओ कामात, बाहेर या. ओ अच्छा अच्छा, आज कामत काकांबरोबर समेट घडवण्याची तयारी चालली वाटतं. समेट. मी काहीतरी गोष्टींची यादी केलेली आहे, त्याला दाखवायची होती. आजचा दिवस महत्वाचा आहे. भाऊबीजेच आहे. पण मी जरा पद्धत बदललेली आहे. कामात. फारच समजूतदारपणाचं लक्षण आहे. अरे हो, पण तो माणूस दिसतोय कुठे? नाहीतर गिरट्या मारत असतो सगळा दिवस आणि कामाच्या वेळेला गायब. मी जाऊन बघून येऊ का? काही गरज नाही, एवढी काय अर्जंट नाहीये गोष्ट. चल कामात, बाहेर ये रे. आजी का आणि इथं सांद्रीत साप बीप चावल ना. हा? दिवाळीच्या वेळेला उगाच अभद्र बोलू नकोस. अरे पण तुम्ही इथं काय करताय काय इथं? मी इथं लपून बसलोय. का? लपून काय हे 2 दिवस असतात ना, म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधन, हे तरुणांसाठी फार रिस्की असतात. काय या मुली आहेत ना तरुण सगळ्या, या आपल्याला पकडतात आणि राखी बांधून टाकतात आणि मला भावड्या करून टाकतात. आणि एकदा का भावड्या केला की आयुष्यभर भावड्या. पण ते तरुणांचं वगैरे सगळे ठीक आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अभी तो मैं जवान हूँ. आजी आल्या. दादाला ओवाळूया. या निरांजन नाही लावलं. काळी पेटी बघ. अगं काडीपेटी होती ना इथेच, आता बघ ग जरा. अरे कुठे गेली? अगो बाई, मग जा घेऊन ये, जा घेऊन ये. वाट लावायचे ना. हो. लावा वाट. नाही ते नाही बुडबा. पाय पडायला तर मला चला. थँक्यू. झाला नाही का? मला पहिलं. चला या. आणि देवाकडे जरा प्रार्थना कर, मला चांगली बुद्धी दे म्हणाव. बरोबर. आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की काही दुर्गुण सुटू देत म्हणाव. कसले? वाव. वा. नको होतं का तुला? नाही हवं होतं. अरे तू टॅब. मी ओवाळू तुला. टॅप टॅप. तुला पण नाही. अरे काय एवढं महाग? आता काय करणार, आमच्या मॉम साहेबांचा आदेश होता बाबा. अगं असं काय करता? आता कसं आहे ईशा, आता तुझं लग्न होणार, मग तू दुसऱ्या घरी जाणार,
तेव्हा तुला माहेरची काहीतरी आठवण राहावी म्हणून हे गिफ्ट आणलंय. कहर आहे कहर. लग्न ठरलेलं सुद्धा नाहीये अजून आणि लग्नाच्या आधीच लग्नाचे गिफ्ट देणारी पहिली फॅमिली असेल आपली. नमस्कार करतो. आयुष्यमान भव. हा या आता आणि ओवाळा. अगं कुंकू लाव. आधीच लावलंय. अगं पद्धत असते, आधी कुंकू, मग अक्षता, मग सुपारी, मग अंगठी. अरे ओम, टोपी नाही तर नाही, डोक्यावर हात तर ठेव. आता आता काय, आता ओवाळ. माझ्याकडे बघून आता आता तबक ठेव आणि पाया पड त्याच्या. अरे राहू दे. आणि ओवाळणी कोण देणार? अरे हो, नाही नको. ओवाळणीला नाही म्हणायचं नाही. कशाला? अहो ओम भाऊ, तुम्ही आधीच एवढं सगळं दिलं, कपडे वगैरे, अजून कशाला? अरे घ्या घ्या घ्या. तुमच्या जागी मी असतो ना तर म्हंटल असतं राव एवढेच का, महागाई किती वाढली आहे. तुमच्यासाठी एक मस्त गिफ्ट आहे माझ्याकडे, आयुष्यभर लक्षात ठेवा. कसलं रजिस्ट्रेशन आहे? नोटीसची रिसीट आहे. 1 महिन्यानी लग्न आहे तुमचं. तुम्ही ते सह्या वगैरे केलं होतं ते झालं होय? ओम भाऊ, तुमचे उपकार कसे फेडायचे काय कळतच नाही आम्हाला आता. उपकाराची भाषा परत बोललात ना तर लग्न कॅन्सल. आणि रिसीट आण. आमच्याकडे पण तुमच्यासाठी गिफ्ट आहे ना. कशाला कशाला असं म्हणणार नाही मी. आणा लवकर. हे आण ना ग. हा? आतमध्येच विसरले. म्हणजे मी आणायचं. आणतो. खुश? डोळ्यात पाणी आणायचं ना. आय हेट टीयर्स. मी परत ओवाळू? अगं काय गे, बरं ओवाळ. काय ग, काय झालं? वा, दरवाजात सख्खा भाऊ असताना भाडोत्री भावाला ओवाळतेस. कोण रेस तू? हे मी तुला विचारतो. तू माझ्या बहिणीचा कोण? मी हिचा भाऊ आहे. असं? आणि आम्ही काय वैरी का? शंकर माझा भाऊ. बरं झालं ओळखलंस, नाही तर इथंच सणकवली असती तुला. हे बघा, तू आणि तू, तुमच्या दोघांशी आपलं काही वैर नाही. तू बाहेर ये. त्या मास्तर त्यालाही बाहेर घेऊन ये. वाट पाहतोय. ओम, काही होणार नाही. घाबरू नकोस.
आम्ही आहोत ना. ईशाला पुण्यात घरचं जेवण मिळत नाही ना, मग थोडे अनारसे देते. उद्याच जातीये ती. गेली ना की स्वतःला इतकं कामामध्ये बुडवून घेईल ना, मला तर तिची काळजीच वाटते बाई. अगं इतकी नको काळजी करूस. पण एक खरं आहे, तो ब्रह्म्या भारीच बाई तिला कामं देत असतो. मी त्याला फोन करून सांगणार आहे थोडी कामं तू सुद्धा कर म्हणून. हो सांगा सांगा. नाही आई तुम्ही नका, बाबांना मोठ्या बाबांना सांगायला सांगा. खूप दमून जाते होती. घरी आलं की पटकन तोंडात टाकायला काहीतरी हवं ना, म्हणून अनारसे देते. खूप आवडतात तिला. आणि उमाने सुद्धा किती प्रेमाने केलेत ना तिच्यासाठी. ते मात्र खरं. आणि राघवचं सुद्धा कौतुक आहे. हो अगं आपल्याला वाटतं की त्याला काही लक्षात येत नाहीत गोष्टी, पण बायकोला पाडव्याचं मात्र बेतास बेत आणलंय. पण बहिणींना, दोघी बहिणींना भरभरून दिलंय त्यांनी. आई ईशा खरं तर चुलत बहीण आहे ना त्याची, पण तिचं गिफ्ट म्हणजे जरा महागच दिलंय त्यांनी. आम्हाला मुलगा नाही याचं कधीच वाईट नाही वाटत आई. अगं असं काय करतेस, राघव ही तुमचा मुलगा आहे. हं? तेच तेच म्हटलं. हे बघा शंकर भाऊ, शांतपणे बसा ना तुम्ही. आपण बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. नवाब, कुणाला शिकवतो तू? शांतपणे बसून बोलायला आलो नाही आपण. एक तर आपल्या बहिणीला दडून ठेवली तू, आत बाहेर काढ तिला. शांतपणे सांगतो ना, शांतपणे ऐकून घ्यायचं. थांब ना काकी. शांतपणे काकी, थांब ना, मी बोलतोय ना त्याच्याशी. थांब ना, थांब. डोळे कुणाला दाखवतो तू? डोळे काढले ना डोळे फोडून टाकेन. ओ भाऊ, भाऊ तुम्ही पण जरा शांतपणे घ्या ना. शांतपणे बसून बोलायला आलो नाही आपण. भाडखाव, बहिणीला काढ माझ्या बाहेर. ए काय भाषा वापरतो रे? शिव्या देतो काय तू? बाजूला काढ रे. होता बाहेर काढायचं. बाजूला तो बहिणीला बाहेर काढायचं. अरे हातार काय दाखवतो रे बोकड? हिंमत असेल तर हातार बाजूला कर आणि समोर ये. नाही हिंमत आपल्यात. ए बोर झाला तर काय काबरे त्याचा? ए तू बोल रे. ए त्या मास्तर डॅला बाहेर बोलव. ए मास्तर डॅ बाहेर ये. एक मिनिट. माझ्या काकाला सोडा. याचे परिणाम वाईट होतील नाही तर. उद्या वाईट बोलव त्या मास्तर डॅला बाहेर. ए जयेश बाहेर ये. दादा तू त्यांना सोड ना, त्यांनी काय वाईट केलंय तुझं? सोडू? गाव सोडून पळाली तेव्हा लाज नाही वाटली का? घराची आबरू काढली तू सगळ्यांसमोर. मास्तरड्याला आधी बाहेर बोला. हे मास्तरडा बाहेर ये. मास्तरडा ये बाहेर. जयेश तू थांब, मी मारू देतो. मी बोलतो त्यांच्याशी. थांब. ए समोर येऊन बोल ना. एक मिनिट पास. तुम्ही आता हे सगळं थांबवा, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. अरे बोलो. कुणाला बोलवायचं बोलो. पोलिसाला बोलो, गावाला बोलो. अख्ख्या सगळ्याचा रगत काढल्याशिवाय जाणार नाही बघ. या थुकराट मास्टरा पायी अख्ख्या खानदानाची इज्जत काढली ना. शरम नाही वाटली? एक मिनिट. ही मुलगी सज्ञान आहे. तिला ज्याच्याशी लग्न करायचं असेल ना त्याच्याशी ती करू शकते. तुम्ही अशी बळजबरी नाही करू शकत तिच्यावर. भाऊ आता मी आलोय. आमचा बाप आला असता ना इथे मुर्दा पाडला असता तुमचा. हा ए बाई मागे काय लपतो? ये ना समोर. मारू दे झालं मला. गुरुजी पुढे येऊ नको तू, मागे हो. ए ला बाजूला काढा रे. हे बघा, आपल्याला बोलून करता येतील की नाही गोष्टी. बोलून ठरवूया आपण. ए रताळे हो इकडं. हो इकडं जा मायला तुझ्या. चाल चाल. बाप माझ्याकडे चाल. हो रे रताळे. ए त्याला सोड. तुझ्या बापाची भेट वाटली. हे रंजा इकडे.
काय रे हा बापाची पेंड आहे तुझ्या आणि काठी घेऊन करतो काय बांबू आणि इकडं बांबू आणि इकडं रंजय जरा टोक कर या बांबूला तुला बांबू काय असतो ते दाखवतो चल घरी याचे घर दिसतंय ना हे माझं घर आहे माझ्या फॅमिलीचं घर आहे हे सगळे माझे पोरबाळ आहेत पुन्हा जर यांच्या केसाला टच करायचा प्रयत्न केला ना आई शपथ गोळ्या कुठून कुठून घाली ना कळायचं पण नाही तुला कुठल्याही चौकीत जाऊन विचारायचं दत्ताराम रेकॉर्ड घावणार तुला कळलं तेव्हा पर डोळे खाली कर नाही तर डोळे हातात काढून दे तुझ्या कळलं ना सुटायचं आहेत ना चला चल दत्ता भाऊ म्हणतात मला म्हणत चाल दत्ता भाऊ पुन्हा येणार आपण सगळ्या गावाला घेऊन येणार. घेऊन ये. फक्त तारीख सांग म्हणजे गल्लीला लाइटिंग करून ठेवतो बांबू फार बांबूच्या मायला टोकदार बांबू अंगाशी उचला रंजा धर रे उचल रंजा हा, चल हा काय लागलं नाही ना फार मारामारी म्हणजे लागणारच थोडं नाही का काय दत्ता भाऊ हा एवढं नाराज झाला की चेल्याचा फोन पण उचलत नव्हता कुठं निघून गेला होता राव काय झालं आपलं डोकं फिरलं ना मग काय सुधरत नाही काय बरोबर काय चूक विचार करण्याची बुद्धीच राहत नाही पण आता एकदम ठिकाणावर आलं आलो परत दत्तारामजी बरं झालं तुम्ही वेळेत आलात आमच्या घरी जर कोणी घुसला असताना तर आमच्याकडे मारामारी करायला काही नाहीच आहे हा म्हणजे आमच्या बायकोचा एक जुना तंबोरा आहे फुटका तो माळ्यावर आहे पण तो काढायला स्टूल पण नाही हो आमच्याकडे अशी आमची परिस्थिती हो म्हणून माझ्या आभार माना अरे या घरातली पहिली दिवाळी आहे खाली कसं येणार प्रत्येकासाठी गिफ्ट घेऊन आलोय हा करता या घरात चकल्या खायला आलो तू पण तुम्ही मारच खाताय राव काय बरोबर नाही सणासुदीला चला चला या 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 सगळे या माझ्या मागोमाग या हा वावळा म्हाताऱ्याकडे काय बघते आत्ताच शिकवलंय ना त्यांनी. कोणी काय शिकू दे आपण आपलंच करायचं असतं फिराव घरा घरा अंगाशी तरी कडनं एकदा आई कडनं एकदा हा बरोबर बरोबर वा वा आता ओळायचं बरोबर आहे सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेली आहे हो रंजा तुझ्यासाठी घे थांबा भाऊ तुमच्यासाठी खास अरे वा हो हा तायडे तुझ्यासाठी मास्तर बघा या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह नकोय आणलंय तुमच्यासाठी पण या तुमच्यासाठी आणलंय घ्या हा भाऊ दिवाळी गिफ्ट लसणाची चटणी म्हणजे काय दररोज लागते ना चटणी हा म्हणजे ते चकण्याचा चवीसाठी मला छत्री मग पावसाळा आला ना तोंडावर होता एका वर्षात पावसाळा येणार आणि तुम्ही ते प्रेमात पडलाय ते आपले काका भाऊ काय कोण कुठे नाही म्हणजे तुम्ही प्रेमात पडला ना म्हणजे पडणार काहीतरी पुढं पडणार म्हणून ती छत्री आणली बरसात मी ताक देणार दिन हा दोघं मिळून बरोबर जायचं छत्रींना हे मला हे पाटी पेन्सिल काय म्हणजे काय आता लवकर पोर उद्या त्याला शिकवायला लागेल ना तुम्हाला पाटी पेन्सिल मग आणि मला आसुरी मी तुला तायडे एवढं सांगतो आता तुझा पतंग आकाशामध्ये भराने घेत राहायला पाहिजे बस काय अण्णा शॅम्पू आहेत ते केस टिकावे म्हणून अरे ओम मला गिफ्ट नाही
म्हातारीला सांग म्हणून तुझ्यासाठी काठी आणलेली आहे. अरे चालण्यासाठी नाही, हे असं कोण घरात आलं ना आडव तिड चांगला बदलून काढण्यासाठी. घे म्हणाव तिला. काठी दत्ताभाऊ हा. सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतो? मीच थांबलो नाही तिथं. झालं ते संपलं, विसरलो आपण. हो पण तुम्ही चोरी केली नव्हती तर मग तुम्ही निघून का गेला? माझं डोकं ठिकाणावर नव्हतं म्हणून गेलो. सुबह का भूला जब शाम को घर आता है ना तो उसे भूला नहीं कहते ओम्या, उसे दत्ताराम कहते. बरोबर भाऊ. मास्तर हे डील लिहून द्या, उद्या सकाळी जोक कळेल तिला.